हे बघा पसारा घेऊन आम्ही चाललो आता घरी। हे बघा हे म्हणजे असं इथपर्यंत वावर आहे आणि इथून लगेच असं इथं पाणी दिसतं, म्हणजे धुरा नदीचाच आहे। थांबा मी दाखवते, बघा हे वावर आणि ही नदी। चला आता या पाण्यातून जायचंय, खूप गार पाणी आहे। बघा कशी नदी वाहती मस्त खळखळ आणि नितळ काच पाणी। बघितलं किती नितळ काच पाणी, थोडी घाण नाही दिसत पाण्यात। फेदरी आलेली आहे, पण हे बघा फेदरीहून सटक हे बघा आमचे पाहुणे बुवा सटकले पाण्यातून, पडले खाली। बघा संध्याकाळचं वातावरण किती भारी वाटतं, मस्त। बघितलं का? आणि ते बघा ट्रॅक्टर आलं आमच्या वावरात, नांगरायले दिसते का नाही काय माहिती एवढ्या लांबून। बसले इथं बंगईवर मस्त, खूप दम लागला मला म्हणून बसली बंगईवर, पण ते गेले पुढं, खूप पुढं गेले, मी एकटीच मागं राहील। आणि ही बघा गावाकडची बंगई वावरातली, इथं पाईप। चला खूप उशीर झाला, चला ते गेले पुढं, मला खूप उशीर झाला, तर खूप पुढं गेले ते। समीर पण गेला त्यांच्या बरोबर, माझ्याजवळ वजन होतं ना, धुणं होतं खूप सारं, म्हणून मग आता उमेद जवळ दिलं आणि मी चालली हळूहळू। हळूहळू काय चपटपटच चालली, उशीर होईल म्हणून। बोरीचं झाड, किती बोरा आले याला, बघितले का? काय मला खायला नाही भेटणार आहे। हे बघा या पण बोरीला किती बोरा आले। बोरीला खूप बोरा आले आणि तुरीच्या झाडाला पण फुलंच आले, शेंगा नाही आल्या अजून। शेंगा येईपर्यंत नाही राहणार आहे मी इथं, म्हणजे शेंगा नाही येणार माझ्या खाण्यात। आणि हरभऱ्याची भाजी तर मला खूप आवडती शेंगापेक्षा, पण ते पण नाही येणार आहे माझ्या खाण्यात। हरभऱ्याची भाजी म्हणजे त्याचा घोळाना बनवून तो खूप आवडतं मला। तर चला मग ते खूप पुढे गेले, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। मला या तुरीच्या झाडाने असं होतं चालताच येत नाही, म्हणून मला उशीर होतो चालायला। आणि सर्व रस्ता असाच आहे, तुरीच्या वळीतूनच यावं लागतं। झालं आता एवढं वावर ओलांडलं का मग नाही आहे, मग नांगरेले। बघा हे तुरीचे झाडं कसे पडलेले असतात, असे वारून वारून यावं लागतं। झालं आता काळं वावर आलं, हे बघा
हे बघा गावात आली आता मी, म्हणजे थोडंसं बाकी आहे. हे इथे बघा 3 पुतळे इथं, बाबासाहेबाचा, गौतम बुद्धाचा आणि हा वट आहे. हे इकडं हे एवढं गाव. आम्ही घरी आलो.